नमस्कार, मी दीपेश माने. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही कोंडाणा केव्स हे एक्सप्लोर करायला चाललो आहे. माझ्यासोबत माझे 2-3 मित्र आहेत. अमोघ एक आहे, भरत सर आहेत आणि अजून एक माझा मित्र आहे, तो येतोय. त्यासाठीच आम्ही थांबलोय. कोंडाणा केव्स हे कर्जत स्टेशनवरून 13 किलोमीटर अंतरावर आहे, पण आम्ही आता सध्या शेलू या स्टेशनवर आहे. कारण आमच्याकडे 2 गाडी आहेत. आम्ही या गाडीवरूनच आता कोंडाणा केव्सला चाललोय. ज्या मित्रासाठी थांबलो होतो तो मित्र आलाय. भाई जरा ब्लॉगमध्ये हाय हॅलो. नमस्कार मंडळी. सही आहे. इथून किती किलोमीटर आहे आता? इथून कर्जत 19 किलोमीटर. कर्जत 19 किलोमीटर आणि तिथून परत 15 किलोमीटर आहे. तो चला. तर आता आम्ही इथे पोचलोय. आता इथून पुढे 1 तास चालणं आहे आमचं. ऊन खूप आहे इकडे. मेन म्हणजे पावसात यायला पाहिजे होतं, पण आता आम्ही उन्हाच्या वेळी आलो इकडे. फक्त रस्त्यामध्ये आता ना आपल्याला कैरी वगैरे अशी झाडं काय भेटली पाहिजे, जांभूळ बिंबूळची, तर मजा येत. माझ्यासोबत माझा ऑफिसचा एक मित्र पण जॉईन झालाय. नमस्कार मंडळी. कसं वाटतंय एवढ्या उन्हात? मस्त. दीपेश सोबत भाई प्लॅन माझे आम्ही प्लॅन करत होतो, पण फिक्स कधी होत. हा, आम्ही प्लॅन खूप केलेत फिरायचे, पण ना कधी ते फिक्सच झाले नाही. आज भाई योगायोगने दिवस भेटला आणि चाललो भाई. आणि आपल्यासोबत आपला एक छोटा मेंबर पण आहे. ये जरा ब्लॉगमध्ये. भविष्यात तो पण ब्लॉगिंग चालू करेल. मला मगाशी कानामध्ये बोलत होता, तुला बघून आता मला पण ब्लॉगिंग स्टार्ट करायचं मन करतंय. सोबत अजून एक माझा मित्र आहे अमोघ, त्याची पण आपण प्रतिक्रिया घेऊ. भाई ऊन खूप आहे खरं तर इकडे. जरा पाऊस पाहिजे होता, अजून मजा आली असती. हो, पाऊस पाहिजे होता, पण ठीक आहे, थोडीशी सावली पण भेटते, मध्ये मध्ये सावली भेटते. आता खरी मजा वर गेल्यावर येणार आहे. फायनली आम्ही आता इथे पोहोचलोय, पण आम्हाला 5 जणांना सोडून इथे कोणीच दिसत नाहीये. हिस्टॉरिकल प्लेस व्हिजिट करायला खूप आवडतं मला. सो आता आम्ही आलो इथे कोंडाणा केव्स. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ज्या लेणी आहेत, त्या प्राचीन बौद्ध लेणी आहेत, जे 2000 वर्षापूर्वीचे आहेत. पावसाळ्यात जर बघितलं तर तिथून पाणी पडतं आणि ते पाणी इथून वाहून पुढे नदीला मिळतं. तुम्हाला दाखवतो मी पुढे केव्स कसे आहेत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता दगडांमध्ये कसं कोरून ठेवलंय. 2000 वर्षापूर्वी हे सगळं कोरलेलं आहे. माझा आवाज पण इथे घुमतोय बघा. खरंच अप्रतिम आहे गोष्ट. ते आम्ही आता एक्सप्लोअर केलं आहे. आता आम्ही खाली उतरतोय. आमचा पुढचा डेस्टिनेशन एक डॅम आहे. बघू तिकडे काय इंटरेस्टिंग आहे की नाही, आणि जाऊ आता तिकडेच आम्ही. लेट्स गो. आता आम्ही इथे डॅमवर पोचलो आहे. आमचा असं काय प्लॅन नव्हता की केव्स नंतर डॅमला येऊ, पण इकडे जवळ एक स्पॉट होतं, तर बोललो बघूया आपण. आता पावसाळी वातावरण झालं. मगाशी ऊन होतं खूप, पण आता पावसाळी वातावरण झालं. इकडे काही इतकं असं खास नाही बोलू शकत आपण, पण व्ह्यू चांगले आहेत इकडे. तो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता.
हा ब्लॉग मी आता इथेच संपवतो, कारण कधी पण पाऊस येऊ शकतो आणि आमच्याकडे रेनकोटही नाही आहे आणि छत्रीही नाही आहे आणि आम्हाला जायचं आहे ठाण्याला. तो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया असंच एका नवीन अशा ब्लॉगसोबत. गुड बाय.